ऐन वेळेला म्हणजे भाजप मला सांगितलं की आपल्याला भाजपकडून लढवायचं आहे. त्याच्यामुळं मी आणि मला भाजपचा एबी फॉर्म देण्यात आला. त्याच्यामुळे मी भाजपकडून उमेदवारी लढवली. आव्हानं होती, कशा पद्धतीने आपण समोर गेलात? एक तर आमदार रत्नाकर गुट्टे साहेबांचं काम तिथलं मतदारसंघात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा जनसंपर्क बनवत सर्कलमध्ये पहिलेपासून होता. माझं स्वतःचं मूळ गावही तांदूळवाडी बनवस गटात आहे. त्याच्यामुळं मला काही अडचण नव्हती. म्हणजे ह्या माध्यमातून आम्ही त्या निवडणुकीला समोर गेलो. पाहिलं असेल की जे जिल्हा परिषद यामध्ये 3-4 वर्षाचा म्हणजे कार्यकाळ जो होता, प्रशासकीय कार्यकाळ होता, तर त्यामध्ये आता म्हणजे जिल्ह्यात असेल किंवा आपल्या सर्कलमध्ये असेल की अनेक अशी विकास कामं रखडलेली आहेत. आता प्रथम प्राधान्य आपलं मतदारांच्या म्हणजे कुठल्या कामाला प्राधान्य असणार आहे काय? आता मी जेव्हा म्हणजे सर्कल जेव्हापासून ओपन सुटला आणि मी फिरत होतो, तर ग्रामीण भागात मूळ समस्या आहे लाईट, पाणी आणि रस्त्याची. त्या 3 गोष्टीवर मी जास्त भर देणार बनवण्यासाठी. यापुढे गुट्टे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कशा पद्धतीने कामकाज करणार? आता गुट्टे साहेब म्हणजे त्यांनी भरपूर बघा 6 ते 6.5 हजार कोटीचा गंगाखेड मतदारसंघात कामं केली आहेत. आणि त्यांचंच म्हणजे ते इन्स्पिरेशन असल्यामुळं आणि त्यांनी जी केलेली कामे आहेत त्याच्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याच पद्धतीने बनवस गटामध्ये काम करण्याचा प्रयत्न करू. जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये घराणेशाहीला विरोध करण्यात आला होता. हो. त्याला काय उत्तर देतो? घराणेशाहीला विरोध केला होता, पण मी 2012ला निवडणूक लढवली होती. तेव्हा माझा बनवस गटातूनच 42 मतांनी पराभव झाला होता. पण तेव्हापासून मी म्हणजे होईल तितका जनसंपर्क वाढवला. काही म्हणजे कामं टाकण्यात आली माझ्याकडून, आणि त्या माध्यमातून आता ह्या निवडणुकीला मला इतकं काही अडचण आली नाही आणि 2600च्या मताधिक्याने माझा विजय झाला. केंद्रात पाहिलं असेल किंवा राज्यात पाहिलं असेल, भाजपची सत्ता आहे आणि त्याचबरोबर आज जिल्ह्याला सुद्धा पालकमंत्रीच्या माध्यमातून मेघना दिदी लाभलेले आहेत. विकास कामं कशा पद्धतीने? आता योगायोग पालकमंत्री आपल्या मेघना दिदी परभणीच्या मूळ असल्यामुळे नक्कीच परभणीच्या प्रत्येक आता आमचा गट असेल किंवा मतदारसंघ परभणी जिल्ह्यातले कोणतेही जिल्हा परिषदचे गट असतील, नक्कीच हे जास्तीत जास्त डेव्हलपमेंट होईल, कारण पालकमंत्री आपल्या ह्या मूळ आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ज्या काही योजना असतात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण काय करतो? आमची आता कार्यकर्त्यांची फळी आहे. त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे जेही जिल्हा परिषदच्या माध्यमातून कामं करता येतील ती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी काही अडचण येणार नाही. शेवटचा प्रश्न आहे की साहेब शिवसेना शिंदे गटामध्ये आहे, आपण भाजपाकडून उमेदवारी लढवली, आपल्याला शिवसेनेकडून उमेदवारी भेटली नव्हती का, देण्यात आली नव्हती का? आता मी मूळ म्हणजे काय, महायुतीकडून गुट्टे साहेबांना तिकीट देण्यात आलं होतं विधानसभेचं. त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी विशाल कदम होते उभाटा गटाकडून. पण ते निवडणूक जशी संपली ते इकडं शिवसेनेकडे आले, शिंदे गटाकडे, आणि त्यांनी काय मग ते त्यांना जिल्हा प्रमुख पद देण्यात आलं.